नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरासमोर मावळ तालुका दिंडी जी कार्तिकी एकादशी मधनं जी परतीचा प्रवास होतो आणि मागील 20 वर्षापासून या दिंडीचं महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मदनजी बापना कुटुंबियांच्या वतीनं स्वागत आणि या ठिकाणी कीर्तन. अध्यक्ष त्यांनी आग्रहाने सांगितलं की आपल्याला यावेळेला किरण महाराजांना बोलवायचं आणि मी त्यांना सांगितलं ताबडतोब मी लगेच फोन करतो. आज आपल्या ह्या सोहळ्यामध्ये आमचे परममित्र भाऊसाहेब पानमन बोरवाडेश्वर मंदिराचा संपूर्ण सोहळा म्हणजे 7 दिवस चालवणारा सोहळा ते आज आलेले आहेत. त्यांचा श्रीफळ देऊन गणेश त्यांचा सन्मान करावा. आमचे अजून एक मित्र गणेश काजळे प्रत्येक हरिभक्त सेवेला प्रत्येक ठिकाणी हजर असतात. आमंत्रण असो नसो आणि त्यांच्याकडचं एक कीर्तन मी आयुष्यात विसरणार नाही. असे आमचे परममित्र त्यांचाही आपण सन्मान करावा. आता महाराजांचा सन्मान शाल श्रीफळ देऊन करायचा आहे. आमच्या सगळ्यांचे आवडते मित्र नेते भास्करप्पा भाळसकर आलेले, बाळासाहेब ढोरे आलेले. त्या दोघांना विनंती करतो, आनंद, गणेश, राजेश आणि अमोल आपण शाल श्रीफळ आणि महाराजांना सेवारूपी काही देऊन त्यांचा सन्मान करावा. आपण मंचावर या. चाल घेऊन या कार्यक्रमानंतर याच मंडपात अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. आपण सर्वांनी नंतर पंक्ती धरायचे. आधी पसायदान होईल. आमचे नारायण महाराज ठाकर पण आलेले आहेत. इकडे बघा, आमच्या संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचा सर्व स्टाफ आज इथं दरवर्षी जातीने उपस्थित असतो आणि सेवेचा प्रचंड असा लाभ घेतात. त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे हा वारकरी पंथ पुढचे 3 महिन्यात वेगळे वारकरी सगळे, तो पंथ वेगळा आहे आणि आजच्या ह्या वारकऱ्यामध्ये आपण आहोत. असा आपल्या वारकऱ्यांचा हा संपूर्ण सोहळा अतिशय उत्तम पद्धतीनं आता संपन्न होतोय. आपण अखेरच्या पर्वाकडे आता जात आहोत. पोपटराव लोंढे तुम्ही पण आलात. दरवर्षी येतात न चुकता. आनंद वाटला आणि अनेकांचे मित्र सगळीकडचे आलेले, सगळ्यांचे आमचे सर्व पत्रकार मित्र आलेले आहेत. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि पसायदानानं या कार्यक्रमाचा 1 मिनिट. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गेले 57 वर्ष झाले मावळ तालुका दिंडी समाजाचे दिंडी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाकसे झाडापासून सुरू हरिभक्तपरायण किसन महाराज शेटे, हरिभक्तपरायण किसन काशीनाथ बाबा भोसले यांनी जी सुरू केली त्याला आज 57 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 57 वर्षापैकी जवळजवळ 50 ते 55 वर्ष ज्यांनी अविरतपणे अन्नदानाची सेवा परतीच्या वारीला केलेली आहे. असे बापना कुटुंबीय वैकुंठवासी हरकचंदजी बापना असतील, हरकताई बापना असतील यांनी सुरू केलेली प्रथा आजपर्यंत टिकवण्याचं काम एथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती एरती अनुष्ठती सामान्य सकळ या संतांच्या विचाराप्रमाणे आपल्या तालुक्याचे बाकी विधाते ज्यांनी आपल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्रावर पोहोचवलं, एवढा अर्थमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून काम करताना तालुक्याचा त्या काळामध्ये चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. असे आदरणीय मदन शेठजी बापना साहेब, त्यांचे कुटुंबीय अशोक शेठ असतील आणि त्यांचा परिवार हे सातत्याने अन्नदान देण्याचं काम करतायत. संतामुखी देता अन्न कोटी कुळाचे होई उदाहरण हे ज्याला समजतं तेच ते करण्याचा प्रयत्न करतात. तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी अन्नदान करतात
त्याची कायमची 50 वर्षाची 55 वर्षाची प्रथा परंपरा टिकवण्याचं काम बापना परिवाराने केलेलं आहे. त्याबद्दल मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीनं त्यांना माऊलीचा प्रसाद देऊन सन्मानित केलं जाते. मी विनम्र विनंती करतो की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. देण्यासाठी अध्यक्ष माधव सातकर असतील, त्याचबरोबर तुकारामजी सल्लागार तुकारामजी असवले असतील, तुकाराम गाडे असतील, गणेश काजळे असतील, माऊली जांभूळकर आणि दोन्ही विनेकरी हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज टाकळकर आणि सीताराम बाबा तनपुरे, विकास महाराज खांडवोर कार्याध्यक्ष. आपल्याला सर्वांना विनंती आहे, किसनराव मराठे आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी येऊन बापना परिवारांना सन्मानित करावं अशी आपल्याला विनंती आहे. आपल्यामध्ये आमच्या वडगावचे आमच्या परिवाराचे एक स्नेही अविनाशजी भोवरे आलेले आहेत, बोवा ढोरे आलेले आहेत, गुलाबराव माळुसकर आलेले आहेत. या सर्वांचं मी बापना परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आमच्यातले अनेक उमेदवार सुद्धा इथं आलेले आहेत. खरं म्हणजे नामोल्लेख करून त्यांना बोलवणं प्रत्येला धरून होणार नाही, कारण हा वेगळा कार्यक्रम आहे. त्या सर्वांना मी बापना परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि महाराजांनी सन्मानाचा कार्यक्रम करावा. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मदनजी बापनासाहेब व बापना कुटुंबियांच्या वतीनं मावळ तालुका दिंडी समाज कार्तिकी एकादशी निमित्त परतीचा जो प्रवास असतो, या प्रवासाचं स्वागत या कुटुंबाकडनं होत आहे आणि 50वं वर्ष आहे. आणि या ठिकाणी मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीनं बापना कुटुंबियांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. आता विश्वास के देवी पसायदानाने कार्यक्रमाची जे कांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढ बोलतास परस्परे पडो मैत्र जीवन दुरितांचे तीर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वांछित तो तेला हो प्राणी वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांड्या अनवरत भूमंडळी भेट त्याला चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आगमव पुरुषा चंद्रवे आलांचन मार्तंड आपली ते सर्वाई सा सज्जना सोयरे किंबवना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी बजिदो आधी पुरकी अखंडित आणि ग्रंथ बजवे विशेष लोकी द्रष्टा दृष्ट विजय भोवाळ एक मने श्री विश्वेश्वराव आविर्दान फसाव येणे वैज्ञान देव येणे वैज्ञान देव येणे वैज्ञान देव हरि ओम शांती शांती. कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पोटोबा महाराज की तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज की. आणि मगाशी एक उल्लेख राहून गेला, किरण बिलारे आमचे मुख्य ट्रस्टी, ते खरं म्हणजे उशिरा माझ्या लक्षात आलं. किरण, तुमचे मनापासून स्वागत. आपण महाराजांचं दर्शन घेत आहे. महाराज मगाशी मी उल्लेख केला आणि तुमच्यात कदाचित हा सन्मान तुम्हाला माहित नाही, चंद्रकांत शेठ माझे सख्खे थोरले बंधू, साहेबांपेक्षा धाकटे, आणि तुमचा वर्गमित्र प्रकाश हा माझा पुतण्या, आणि प्रकाश एवढा हुशार काय ते आता मला कळले. तर आपण आहे या ठिकाणी सर्वांनी पंक्तीला बसावं. सर्वांना विनंती आहे, कुणी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये. सर्वांकडे काही सुचना का हा प्रसाद घेतला तर प्रसाद आहे, सगळ्यांना प्रसाद
घ्यायचा. मावळ तालुका दिंडी समाज कार्तिकी एकादशी निमित्त परतीच्या प्रवासात मध्ये मावळ तालुका दिंडी समाजाचं जे स्वागत मागील 50 वर्षापासून या ठिकाणी करण्यात येत आहे आणि पालखीचं दर्शन या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि यानंतर अन्नप्रसाद घेण्यात येत आहे. रामकृष्ण हरी मंडळी, जाताना अनेक वारकरी पायी जातात, परंतु येताना प्रत्येकाला घराची ओढ असते आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे निष्ठावंत वारकरी असतात ते मंडळी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत येण्याचा प्रयत्न करतात. असे जे निष्ठावंत वारकरी आहेत त्या वारकऱ्यांचा मी या ठिकाणी बापना परिवाराच्या वतीनं मनापासून त्यांचं स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीनं देखील मनापासून धन्यवाद देतो. त्याच्यामध्ये वारकऱ्यांमध्ये विनेकरी हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज टाकळकर, सीताराम महाराज तनपुरे, त्यानंतर सदाशिव महाराज जगताप असतील, विकास महाराज खांडवोर, अशोक महाराज गरवळ, बाळासाहेब महाराज आहेर, संभाजी महाराज भानुजगरे, किसन महाराज मराठे, बाळकृष्ण महाराज कोंडवर, गोमा महाराज बोत्रे, वसंत महाराज गायकवाड, रामदास महाराज सेनान, विजय महाराज बोत्रे, सागर महाराज पडवळ, राजू महाराज सुरतवाला. त्याचबरोबर रथाचे मानकरी गोबनराव सातकर महाराज असतील, मंगेश सातकर असतील, त्यांचे सहकारी चंद्रकांत महाराज शिंदे असतील. महिला वारकरी आमच्या तुळशीवाल्या भगिनी जनाबाई गरोड, कांताबाई टाकळकर, मंदाबाई सातकर, मंदाबाई शिंदे, सुमनबाई गरदाळे, चंद्रभागा सातकर, छायाताई काकरे, आशाताई ठाकोर, पर्वताई जांभळे, विमलताई धनवे आणि आशाताई कल्लाटकर, हरिभक्तपरायण दिलीप महाराज खेंगरे. आपण सर्वजण या ठिकाणी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मावळ तालुका दिंडी समाजाच्या या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी आहात. त्याबद्दल बापना परिवार आणि मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद. अशी संत सेवा वारकरी सेवा आपल्या हातून घडावी ही पांडुरंगाच्या, ज्ञानोबाच्या, तुकोबाच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. राम. मावळ तालुका दिंडी समाज कार्तिकी एकादशी निमित्त जी आपली पायी दिंडी आहे, या पायी दिंडीचा परतीचा प्रवास मावळ तालुक्याचं ग्रामदैवत तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज मंदिर या ठिकाणी मागील 50 वर्षापासून राज्याचे माजी राज्यमंत्री मदनजी बापना आणि बापना कुटुंबियांच्या वतीनं या दिंडीचं स्वागत करण्यात येत आहे आणि ही परंपरा कायम ठेवलेली आहे. तर या ठिकाणी श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कलावाणिज्य BBA महाविद्यालय व संस्थेचे सचिव अशोकजी बापना साहेब आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हा सोहळा जे आहे सलग 50 वर्षापासून या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. काय सांगाल भाऊ? आळंदी इथल्या कार्तिक यात्रेनंतरचा जो परतीचा प्रवास आहे, त्या परतीच्या प्रवासाची ही सर्व पालखी आज आपल्याकडं इकडे या परतीच्या प्रवासाची पालखी आज इथं पोहोचलेली आहे. 49 वर्ष पूर्ण होऊन आता 50व्या वर्षात आम्ही आता पदार्पण करतोय. या 50व्या वर्षात बापना परिवाराच्या वतीनं हा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि स्वागताचा कार्यक्रम होतो. खरं म्हणजे आमचे चुलते कुंतीशेठ बापना यांनी प्रथा सुरू केली आणि त्याच्यानंतर आमच्या मातोश्री हरकुबाई बापना यांनी ही प्रथा सुरू केली. आज 49 वर्ष पूर्ण करताना हा सोहळा करताना मनापासून आनंद होतोय. सर्व वारकरी पायी पायी तिथून येतात आणि त्यांचा श्रमपरिवारी परिहारित होतो. ही सेवा करताना बापना परिवाराला आणि वडगावकर नागरिकांना मनापासून आनंद होतो. अशी सेवा करण्याची भगवंताने आम्हाला ताकद द्यावी अशी श्रीचरणी आणि पोटोबा महाराजांची चरणी नम्र प्रार्थना.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी या ठिकाणी जाणारी ही मावळातली दिंडी आणि ह्या दिंडीचा जो परतीचा प्रवास ज्यावेळेला वडगावला पुन्हा येतो तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि सांप्रदायिकतेमध्ये ज्यांनी वासा आणि वारसा चालवला असे सन्माननीय मदन शेठ बापना यांचं कुटुंब, खरं वास्तविक या कुटुंबातील ज्या मातोश्री आहेत हरकुंवर हरचंद बापणा या मातोश्रीने सुरू केलेली, त्याचबरोबर त्यांच्या असणारे जे कुंती शेठ असतील, शांती शेठ असतील आणि या सर्व परिवारांनी मिळून हा सुरू केलेला उपक्रम आज जो 49 वर्ष म्हणजे 50कडं वाटचाल करीत आहे. खरं वास्तविकरित्या वडगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे. परतीच्या प्रवासावर जेवढी तालुक्यात येते तेवढे हजारो लोकांचं अन्नदान क्षेत्र या ठिकाणी होतं आणि आज या बापना परिवाराचं राजकीय दृष्टिकोन जर डोळ्यासमोर आणला तर एक अध्यात्माचं अधिष्ठान त्यांनी या कार्यक्रमाला जोडलेलं आहे. आज गावातला त्यामुळं असणारा एकोपा संपूर्ण गावातील सर्व माणसं ते राजकीय सर्व मतभेद विसरून ज्या वेळेला या संपूर्ण पालखी सोहळ्याला एकत्र येतात असं आमचं हे महाराष्ट्रातलं नेतृत्व मदनजी बापणा यांच्या कुटुंबांनी हा गावातला गावगाडा सलोखाबाकी टिकून ठेवला आहे आणि विशेष करून आज मावळ तालुक्याच्या सांप्रदायिकतेने देखील त्याला योग्य प्रकारे दाद देऊन ही परंपरा चालू ठेवण्याचं कार्य एक भूषणावं कार्य असं हे चालू आहे. आज खरोखर गावाच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने आज मातोश्री हरकुंवर हरचंद बापना नाही आहेत परंतु त्या कुटुंबाने या मातोश्रीची जी कल्पना आहे ती बाकी सातत्याने टिकवण्याचं काम या ठिकाणी चालवले. अशा मातेला देखील आजच्या या शुभ प्रसंगी की खरोखर शतशः प्रणाम करून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी यात्रेच्या पालखीनिमित्त मावळ तालुक्यातून गेलेली पालखी, मावळ तालुक्यातून गेलेली दिंडी आज परतीच्या प्रवासाला जात आहे. हा परतीचा प्रवास करताना गेली अनेक वर्षे म्हणजे 50 वर्ष झाले की बापना कुटुंबांनी अन्नदान आणि प्रवचनरूपी सेवा या वडगावच्या पोटोबाच्या मैदानामध्ये ठेवलेली आहे. त्यांना धन्य द्यावा तेवढे आशीर्वाद कमीच पडतील, कारण अनेक वर्षे बापना साहेबांच्या मी बरोबर राहिलो. 72 सालापासून बापना एक बापना आणि कुंती शेठनी केलेली ही दिंडीची वारी सुरू केलेली वडगावमध्ये बापना साहेबांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी चालू ठेवली. त्याच्यामध्ये मग हिरिरीने भाग घेणारे अशोक भाऊ असतील, रमण भाऊ असतील, शशीभाऊ असतील, अनेक सगळं त्यांचं कुटुंब, या कुटुंबाने या वारीचं परतीच्या वारीचा लाभ या वडगाव नागरिकांना दिला. त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. पोटोबा देवस्थानच्या वतीनं त्यांना शुभचिंतितो की असेच वारी चालू ठेवावी, अशीच पुढं दिंडी चालू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. मावळ तालुका दिंडी समाज वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्याचं कार्य मागील 50 वर्षापासून जी परंपरा सुरू करण्यात आलेली आहे ती राज्याचे माजी राज्यमंत्री मदनजी बापना साहेब व बापना कुटुंबियांच्या वतीनं ही अविरतपणे सुरू आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे साधू संत जेव्हा येतात तेव्हा वेगळं वातावरण या ठिकाणी आनंददायी वातावरण असतं आणि या आनंददायी वातावरणाची परंपरा कायमच बापना कुटुंबियांनी जपली आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.